न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडीचा सण मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो। संपूर्ण महाराष्ट्रात दहीहंडीचा सण मोठ्या आनंदात साजरा केला जातो। मुंबई, पुणे, नाशिकसह राज्यभरात इतर ठिकाणी हा सण जल्लोषात साजरा करण्यात आला। या दिवशी गोविंदा पथक खूप उत्साही असतात। दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदाची लगबग सुरू असते। गोविंदा पथके एका पाठोपाठ एक असा दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करतात। यावेळी गोविंदा आला रे आला, जरा मटकी संभाल ब्रिज बाला या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता। श्रीकृष्णनगर मित्रमंडळाच्या वतीने यंदाही दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। यंदाचे हे मंडळाचे 28वे वर्ष होते। सालबादाप्रमाणे यंदाही या ठिकाणी महिलांना दहीहंडी फोडण्याचा मान देण्यात आला। या कार्यक्रमाप्रसंगी केतन सानप, शुभम टाटिया, दीपक सानप, गणेश सानप, नितेश फरताळे, सुयोग महाशब्द, ओमकार आंबेडकर, महेश वराडे यांनी परिश्रम घेतले। या कार्यक्रमाचे आयोजन श्रीकृष्ण जन्मोत्सव समिती आमदार बाळासाहेब सानप, त्याचप्रमाणे नगरसेवक मच्छिंद्र सानप यांनी केले होते। या कार्यक्रमास आवर्जून माजी नगरसेवक जगदीश पाटील, सुनील केदार, सतना राजपूत, हरिभाऊ लासुरे, अण्णा कोठुळे, राहुल कुलकर्णी, किशोर ढगे, राहुल बोडके आदी मान्यवर उपस्थित होते। जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा। गेल्या अनेक वर्षापासून आमचे मार्गदर्शक आदरणीय सानप साहेब या परिसरामध्ये असा हा सोहळा 4 दिवस आयोजित करत असतात। त्यामध्ये विविध मेजवानी या सर्व नागरिकांना मिळते आणि आज श्रीकृष्ण जन्म इथे ते साजरा करतात। सर्व नागरिकांना साहेबांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा। आणि साहेब हा जो कार्यक्रम आयोजित करतात गेल्या 27 वर्षापासून अविरतपणे या नागरिकांच्या वतीने मी साहेबांना शुभेच्छा देतो आणि भगवान कृष्ण साहेबांच्या मनातील इच्छा पूर्ण करो या शुभेच्छा देतो आणि थांबतो। श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त आयोजित दहीहंडी कार्यक्रमात ज्यांनी ही दहीहंडी फोडली त्या सर्वांना शुभेच्छा। माझे आमदार बाळासाहेब सानप यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 27 वर्षापासून हा कार्यक्रम आयोजित केला जातो। अतिशय उत्साहात आज हा दहीहंडीचा कार्यक्रम झाला। सर्व श्रीकृष्ण भक्तांना या दहीहंडी कार्यक्रमानिमित्त मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। गेल्या 27 वर्षापासून आपल्या या पंचवटी परिसर आणि कृष्णनगर परिसरामध्ये गोकुळाष्टमीनिमित्त 7 दिवस कार्यक्रम होत असतो। त्याचा आजचा शेवटचा दिवस असतो। दुपारी पालखी होती, काल जन्माष्टमी होती, खूप मागचे 4 दिवस वेगवेगळे प्रवचन, कीर्तन, भजन होते आणि यामध्ये सगळे पंचवटी परिसरातील सर्व नागरिक आणि महिला सहभागी होत असतात। हे मंडळ त्यावेळेस सुरू केलं त्यावेळेस आमचे अनेक कार्यकर्ते दिवंगत झाले आहेत। त्यामध्ये आप्पा कैलासवासी आप्पा महाशब्द असतील, समोर फोटो लावलेला महेश गुंजाळ असेल, असे अनेक कार्यकर्त्यांचं गेल्या काही दिवसामध्ये दुःख निधन झालेलं आहे। परंतु या सगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हे काम सुरू केलेलं आहे। या परिसरातील सगळे कार्यकर्ते याला हातभार लावून हा कार्यक्रम करीत असतात। मी सगळ्यांना शुभेच्छा देतो, सगळ्यांचे आभार मानतो आणि आजचा दहीहंडीचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो। सगळ्यांनी प्रसाद घेऊन जावा ही विनंती करतो आणि थांबतो। गणेश देवाडे, न्यूज इंडिया 27 मराठी, नाशिक।